Hey guys, welcome back to my Half Chuddi channel. Welcome back. Subscribe and like and share guys. वो भाई के लिए जो कोने में। हाँ किसके लिए? ये भाई जो कोने में है उसके लिए। हाँ हाँ चल बोल चल कम ऑन। बदले बदले से हो देना अब क्या बात हो गई। हाँ हाँ हाँ। बदले बदले से हो देना अब क्या बात हो गई हमसे नाराज हो डमरू से मुलाकात हो गई। डमरू बोल जाते ना करो बेटा। I got a switch in my head. I go from living to dead. You got me seeing all red. Now I'm becoming a threat. I fucking heard what you said. I'll make you have some regrets. And no, I never forget. So now you have a few debts. That shit it needs to be paid with blood or some sort of pain. You caused a permanent stain, which has determined. जय महाराष्ट्र गाइस, तो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती परत. भूल तो नाही गए हमें. हां तर गाइस आपण काय बोलतोय, खाऊन पिऊन घेऊया, जरा लांब जायचं आहे. रात्री 3:30ला पोचणार. तर गाइस मस्तपैकी खाऊन पिऊन आपण निघायचं. 8:30ची लोकल पकडायची आणि जायचं मुंबई सेंट्रल. मुंबई सेंट्रल आई बोल. जेवायलाच बसतोय. सॉरी फॉर द इंटरप्शन गाइस. हां तर मुंबई सेंट्रलला जायचं आहे आणि मग तिकडून आपली ट्रेन आहे टोरंटो फास्ट नाही काहीतरी असंच नाव आहे एल डोराडो. तर आपण खायचा मस्तपैकी भेजा फ्राय आईच्या हातचं, माझ्या आवडीचं. सबको नहीं समझेगा ये, उसको ही समझेगा जो इंस्टाग्राम पे रील देखता है. और अपना भेजा आ गया है. तो गाइस ही आपली बॅग आणि मी रेडी होऊन निघालो आहे. अब मिलते हैं प्लॅटफॉर्म पे. आणि पोचलो आहे आपण सफा स्टेशन. इथून डायरेक्ट जायचं आहे मुंबई सेंट्रल. पुढचा ब्लॉग तिथेच कंटिन्यू करूयात. तर मित्रांनो आपल्याला समजलं आहे की आपली गाडी आहे 2 नंबरला आणि आपण येऊन पोचलो आहे मुंबई सेंट्रलला. आता बाकीचे दोघं आहेत ते जॉईन करतील. ते ठाण्यावरून निघाले आहेत. ते येतील जॉईन करतील आपल्याला आणि मग आपण आपली सीट पकडूया. नाही तर दुसरा कोणतरी बसेल ना बाई. मग काय मग लगेच माहिती ना कैसे लेते फिर. तर आपण आपलं कोच पोझिशन बघितलं आणि ते एकदम आहे इंजिनच्या मागे, म्हणजे डायरेक्ट पळत सुटायचं आहे म्हणून चाललो. इंजिनच्या मागे का घेतलं माहिती आहे, कोळसा आम्ही टाकणार ना तेव्हा इंजिन चालणार म्हणून स्वस्त्यामध्ये मांडवली. आणि मित्रांनो आपल्याला भेटला आहे पहिलाच कोच. त्याच्यामुळे सगळं आहे ऐस पैस, एकदम फुल कम्फर्टेबल. इकडे कोण आपल्याला त्रास द्यायला येणार नाही आणि आपण कोणाला त्रास द्यायला जायचं नाही. म्हणून आता झोपायचं नाही टाईमपास करायचं आपली मित्रमंडळी येईपर्यंत. आणि गाईज आपले मित्र इकडे आलेले आहेत आणि ट्रेन आपली. आणि मित्रांनो रात्रीचे वाजले आहेत 3:30 पावणे 4 आणि आपण पोचले आहेत बडोद्याला. हे आहे आमचं सामान, हे आमचं बिराड आणि आम्ही जातो आहे आता हॉटेलला. भाई हॉटेल बुकिंग का क्या हुआ? वेदांत शेठ हॉटेल बुकिंग का क्या सीन? बुक आहे, डन आहे, ओके. म्हणजे हॉटेल बुक आहे. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. बघा AC वाले साले हरामी झोपल्यात. आम्हाला तिकीट नाही दिला. गद्दारी कर बे. आम्ही पोचलो मित्रांनो. इकडे आमच्या स्वागतासाठी डायनासोर मागवला आहे. अरे फोकस हो बाई. येस हा बघा दिसतो का? थांबा जाऊन दाखवतो. हत्ती आलाय दाखवत होतो मी तुम्हाला. हे इथे आता डायनासोर पण आलेला, आता जिराफ आला. आणि आम्ही असं सफर करत आलो आहे. कोणतं SAFAR वाला सफर नाही, SUFFER वाला सफर. हां तर आता आम्हाला रूम नाही भेटली तर अशी झोपायची पाळी येईल. पण वेदांत शेठ बोलतात त्यांनी रूम बुकिंग केलं तर मग टेन्शन नाही, बघूया. आणि बघा रात्री 3:30 वाजलेत, तो बी आपण फुल एनर्जेटिक आहे बीबी. तोंडावर पाणी मारून आलं म्हणून हसतो काय रे बेल्या. मारतो आम्ही जाम. आधी सांगतो की हे शहर मस्त आहे, सुंदर आहे. हे बघा इथे काहीतरी आहे ना इस्कॉनवाल्यांचं आहे, इस्कॉन जन महल. क्या जाना है ऐसे? मैं पहले बता था यार, मैं व्लॉग कर रहा हूँ यार. ये तुम गलत करते हो मेरे साथ में. मम्मी जाम मारतो मला. राग नको द्या, आधीच सांगतो भावा. मस्त जोक मारा रे. या हात सगळे हलकट हात.
तर मित्रांनो आम्ही राहायची सोय केलेली आहे. हे भेटलं आहे आम्हाला पोलीस स्टेशन. हा बोलतोय तू मला मार मी तुला मारतो, आपण मारामारी करून आज रात्री जेलमध्ये राहू आणि ह्याला आपल्यासोबत फ्रीमध्ये घेऊ. क्या बोलता भाई, बरोबर ना. तो एसी वाला जेल मागेंगे आपण उनसे. येस मित्रांनो, तो आपण पोचले आहोत आता इकडे. हे बघा, ही आहे आमच्या हॉटेलची गल्ली. इकडे सगळी हॉटेल आहेत, लाईनमध्ये आहेत. तुम्ही बघू शकता मागे. बघून घ्या कारण की मलाच नाही माहिती इकडे कुठं राहायचं आहे. शेट गेलेले आहेत रूम बुक करायला वरती, ते आले की समजेल. तर गाईज मी काय बोलतो, आता मी जाम कंटाळलो आहे. आता भेटलो हॉटेल, आतमध्ये जातो, झोपतो बिपतो, सकाळी कंटिन्यू करूयात. सकाळी भेटूयात आपण. आता काय बघा, असं गेलो असं येईन, कसं लगेच 2 मिनटात. टेन्शन नका करू तुम्ही, येतो लगेच सकाळीच. हा मित्रांनो, सकाळ झालेली आहे. गुड मॉर्निंग. मी आलो आहे परत आणि ब्लॉग चालवतो. मी विसरलेलो ॲक्च्युली ब्लॉग घेतो आहे. मी जेव्हा आता इकडे खायला बसतो तेव्हा मला क्लिक झाला काहीतरी राहते तेव्हा आठवलं ब्लॉग राहतो. येस गाईस, मस्त गरमागरम मसाला डोसा घेतला आपण. आपल्या पार्टनर लोकांनी पण घेतला आहे. आता घर चेक करायचं आणि मग कामाला पळायचं. हा मित्रांनो, तर आम्ही ऑर्डर दिलेली आहे. जाने भी दो अंकल. काका फुल टाइमपास होते रे. ऐसे लोग मिल गए तो मेरा व्लॉग फुल मीट हो जाएगा रे, मजा आ जाएगा. तर आता मस्तपैकी नाश्ता करून निघालो कामावर जायला. मग जाऊन आलो की बघूया काय करायचं आहे संध्याकाळी. दाखवता मला व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हे आहे बडोदा स्टेशन, मेन स्टेशन. मस्त आहे. बघा मित्रांनो, नवाबी एका हॉटेलमध्ये फक्त नाश्ता करतो, एका हॉटेलमध्ये फक्त आम्ही कॉफी करायला जातो. बराबर ना वेदांत आज का क्या प्लॅन आहे? हॉटेल में सिर्फ पाणी पिणे जायला म्हणजे एक हॉटेलला फक्त पाणी प्यायला जावं. सेट आहे, सेट माणूस त्याच्याच गावाला आलो आहे ना, मग त्याच्या काय एकदम फुल जोरात येतो. वेलकम बॅक माय चॅनल. आम्ही आल्यात आता रूमवरती परत. आता आम्ही रूम चेंज करतो आहे कारण की आम्ही जी रूम घेतलो आहे चांगली आहे. बघा मागे वॉलपेपर टेक्स्चर वगैरे दिसते, पण लफडा इकडे की असे टेबल फॅन आहेत आणि 2च आहेत. AC आहे पण मजा नाही येत आहे. आता आम्ही चालले चांगलं होतो. तर आम्ही जातो तिथे, हॉटेलची रूम तुम्हाला दाखवतो. मग जेवायला जायचं. काय जेवायचं तुम्हाला ते पण मी दाखवेन, टेन्शन करू नका. एव्हरीथिंग इज ऑल राईट, इन अंडर कंट्रोल. अबे झिंगूर आवाज मत निकाल, नाहीतर डायरेक्ट. तर मित्रांनो, आपल्याला रूम भेटली चांगलीपैकी मस्तपैकी. आता आम्ही चालले जेवण प्राशन करायला. आणि नशीब चांगली रूम भेटली, नाही तर जेवणच्या जागी विष प्राशन करायला लागलं असतं. तर जातो जेवण घेतो. मग आल्यावर तुम्हाला आमची 2 BHK रूम दाखवतो. आमचं बाथरूमच फक्त 1 BHKचं आहे. काय बोलतो भाई. मित्रांनो, मी यांना घेऊन आलो आहे खायला, जेवायला. काय मागाय भाई? क्या घोटाला मागवला घोटाला. आणि तो भाऊ आपला व्हेज आहे. अनुज तुने क्या मांगा? वेज थाली. वेज थाली. तू क्या खा रहा है? वेज थाली. हाँ वेज थाली. मम्मी से डर गया ना, सच बता. मम्मी के डर से बोल रहा है ना वेज थाली. नहीं तो तूने मंगाया क्या? घोटाला. मम्मी को बोल दो वेज घोटाला. वेज ऑमलेट घोटाला, वेज एक घोटाला ऐसा बोलते ना. बघितलं साला कसा गद्दारी करतो. मागचा भाऊ कसा बघतो बघ. हो बरं आहे ना, देख रहे त्याच्या गावात. मला तुम्हाला काही बोलायचं 2 मिनिटात आम्ही सांगतो तुम्हाला. याची ऑर्डर होऊन जाऊन मग तुम्हाला मी काही जाम म्हणजे एक गोष्ट शिकलो मी इकडे यांच्यामध्ये सांगायची सांगतो. हा गाईस, त्याची ऑर्डर देऊन झालेली आहे. हा तर मला हे बोलायचं होतं की म्हणजे कसं आहे, आपण आता मी आहे गुजरातमध्ये, ठीक आहे, वडोदऱ्याला. तर आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण बघतो की लोक मराठी माणसाला सपोर्ट नाही करत, ठीक आहे. म्हणजे आता जसं एक एक्झाम्पल देतो तर मी मार्केटिंगमध्ये, ठीक आहे. तर जर काही प्रोडक्ट आम्ही हे करतो, सेल करतो की काय असेल, तर महाराष्ट्र जर आम्ही मराठी माणसांना ते सांगतो, समजावतो, ठीक आहे, ते लोक नाही बोलतात. पण इथेच जर आता माझ्यासोबत एक मुलगा आहे, ठीक आहे, तो गुजराती आहे. तो जेव्हा त्याच्या भाषेत
त्यांना सांगतो त्यांना म्हणजे तर ते लोक लगेच सपोर्ट करतात, त्याला लगेच हो ठीक आहे चांगलं आहे असं तसं म्हणजे ॲग्री करतात त्या गोष्टीला. पण आपल्याकडे जेव्हा आपण चेक करतो ना तर मराठी माणसांना मराठी माणसं सपोर्ट नाही करत. पण इथे एक बघा, इथे ह्यांचं युनिटी एवढी चांगली आहे ना की म्हणजे फक्त भाषेवरती काम होऊन जाते. ठीक आहे, एक काम होणार नसेल किंवा काही असेल XYZ, पण त्यांनी त्याच्या भाषेत बोललं ना की ते काम होऊन जाते. तसंच समजा आपल्या महाराष्ट्रात झालं तर जर आपली मराठी लोक अशी एकजूट झाली तर किती बदल येऊ शकतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे गुजरातमध्ये येऊन आणि ते बोलतात पण लाईक म्हणजे मी त्याच्याशी हिंदीत बोलत होतो तरी हिंदीत नाही बोलत, ते गुजरातीतच बोलत होते. मग आपण आपल्या महाराष्ट्रात का नाही करू शकत? तुम्ही विचार करा या गोष्टीवरती. जर कोण काही बोलत असेल, हिंदी बोलत असेल, काही पण बोलू दे ना, त्याची भाषा बोलत. महाराष्ट्रात आहे ना, मग तुम्ही मराठी बोला, तुम्ही त्याच्याशी मराठी बोला, ही गोष्ट झाली पाहिजे. विचार करा या गोष्टीवरती. तुम्ही विचार करण्यापेक्षा इम्प्लिमेंट करा. महाराष्ट्रात मराठी बोला, परप्रांतीयांशी सगळ्यांशी मराठी बोला. आणि आपला महाराष्ट्र आहे, कोणाचा आपला, टेन्शन नाही करायचं कोणाचं, बिंदास डायरेक्ट. ज्ञान खूप दिलं म्हणजे कामाचं होतं. पण आता हे बघा आपलं जेवण आलेलं आहे मस्त की कोक घेतला थंड थंड आणि हे गोटाला आणि आपले 4 ब्रेड आणि हा आहे 5वा ब्रेड. आखा अबे क्या खाता है रे, ले लिया अभी तो हो गया वायरल. वेज है वेज. यस ये अंडा गोटाला वेज है, किसको बताना मत. आता खाऊन घेतो सुखानी आणि मग नंतर तुम्हाला मी जॉईन करतो थोड्या वेळाने. जाताना काहीतरी स्वीट पण खाऊयात आपण, टेन्शन नाही, सगळं खाऊयात, जे भेटेल ते खाऊयात. गाईस मी घेतलाय शिंगुडा, मी घेतलाय राजवाडी आणि तू काय घेतलंय? राजभोग. किती रे तेरा? हे राजभोग यांनी घेतलंय. उद्या आम्ही खाणार किटकॅट चोकोबार सिल्क आणि परवा आम्ही खाणार डेअरी मिल्क स्ट्रॉबेरी 5 स्टार. अरे कहना क्या चाहते हो? ले बाय फोटो ले. गावांनो आपण मस्त चेपले आहेत 3 पान. आता आपण चाललोय रूमवर, हॉटेलला म्हणजे आय मीन तुम्हाला हॉटेल दाखवतो आणि मग आपण आपला व्लॉग इथेच समाप्त करूया. नंतर परत कुठं जायचं ठरलं तर. अरे माझ्या भावा कुठे? भाव भेटला इकडे पालघरचा. किती तर असंच असते आपलं, आपल्याला मित्र भेटतात इकडे तिकडे. आपले काय बोलायचं जाऊ दे, काय बोलायचं त्याच्यात ते ठीक आहे चालतंय. तर मी सांगत होतो आपला म्हणजे खास मित्र आहे आपला पालघरचा आहे. तर आता चाललो आपण रूमवरती, तुम्हाला दाखवतो कसं काय. आणि ना इकडे हा हेरिटेज कॅफे आहे, हा पण एक्सप्लोअर करायचा आपल्याला, करूयात. पण ह्याच्यावरती मिनी ब्लॉग घेईल. मागचा माणूस बघून बघतो गद्दारी कर बे साला, काय नाही. आपण तुम्हाला जातो मस्तपैकी आपली 5 BHK रूम दाखवतो आणि मग व्लॉग एंड करून झोपून जातो. हे बघा हे आहे आपली 5 BHK रूम फुल एकदम. हा आपला हेल्पर आहे, हा आपल्याला मदत करतो सगळीकडे. हां गाइस, वेलकम बॅक टू माय हाफ चड्डी चॅनल. वेलकम बॅक. सबस्क्राईब अँड लाईक अँड शेअर गाइस. हे आमचा नेटफ्लिक्सवर TV सगळं इकडे AC BC एन. दिस इज अवर 5 BHK वॉशरूम, एकदम क्लीन अँड एकदम भारी भारी. गरम पाणी येते आणि हा भाऊ येऊन आंघोळ पण घालतो. बरोबर ना रे? चालेल डेंजर आहे भाई. काय बोला? हा एक नंबर माणूस भेटला इकडे आम्हाला. सगळीकडे कोण ना कोण असे नाव भेटतात, एक कलाकार असतात. अरे आणि ऐकायचं तुम्हाला हा कुठचा भाई, तू किधर काय बता जरा. मुंबई परान तुझ्या घरचा ही हो. भाई का पड़ोसी बोलते. परान तेरे को बोल रहा है तू पड़ोसी है इसका. देख ले भाई, पहचानता है इसको, संतोष भवन में ही रहता है ये. एड्रेस भी दे रहे थे वहाँ से. फ्लैट नंबर 401 चौथा माला. बिल्डिंग में शांति अपार्टमेंट. अभी नाम सुना सा लग रहा है. पहुंच जाएगा तो रख देना, कल लगा लेंगे. इधर रख दे, ऊपर रख दे. हाँ रख दे उधर. हाँ वायरल हो जाऊंगा मुझे. कुछ कर तो, तेरे वायरल करने ऐसा कुछ तो कर ले. नाच के दिखा ठुमका. अरे दे थोड़ा, चलना है. हाँ बोल चल.
वो भाई के लिए जो कोने में। हाँ किसके लिए? वो भाई, ये भाई जो कोने में है उसके वो लिए। वायरल बहुत सारे देखने में आया। हाँ हाँ चल बोल चल कम ऑन। बदले बदले से हो जनाब क्या बात हो गई। हाँ 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 बदले बदले से हो जनाब क्या बात हो गई, हमसे नाराज हो, डमरू से मुलाकात हो गई। डमरू बोल जाते तेरे घर में था। Emotional, damn it. बेंडी बेकार मैं ले ली तेरी। बोले भाई देखो कुछ आता नहीं, सही से बता रहा हूँ, मैं पढ़ा लिखा इंसान हूँ, मुझे कुछ नहीं आता है। तुम खाली बोलो तो उसका जवाब दे सकता हूँ। अब आगे वायरल करना तो मीम बना दो, वायरल कर दो लोग। वो फुल रेडी वायरल होने के लिए। अरे वीडियो बताने में बता जा रहे हैं भाई, जो सोशल मीडिया पे 6 घंटे एक्टिव रहता हूँ। हाँ होता है तो रील बनाता है, रील बनाता है। अरे कच्चा बादाम की देखता कच्चा बादाम, एक बार कच्चा बादाम वाला डांस करते नहीं ना। आता। मैं गाना गा देता हूँ। नहीं आता सच्ची, मेरे को वो अभी जो ना और क्या आता तेरे को? वो बिग बॉस देखता हूँ। बिग बॉस में से डायलॉग वो बोल बड़ा दे। पाव वाली को बाहर निकाल दो। एक नंबर। तू भाई तू जाणार वायरल जाणार नक्की। उसको बड़ा पाव का एक भी नहीं मालूम। सच्ची। अबे वडापाव में एक कहाँ से आया? 20 से चालू होता वडापाव। लेकिन थोड़ा अलग बोल के तुम वायरल होंगे। अबे अबे ये फुल प्रिपेयर्ड है वायरल होने के लिए। रेडी हूँ, देखो एकदम मोबाइल वाले सब पीछे डाल दिया एकदम। कोई मेरे को क्या बोलते हैं उसको, अरे कोई मेरे को पोस्ट कर दे, क्या बोलते हैं इंस्टाग्राम पे मेरा आ रहा है और 10-10 मिनट को जो बीच में लगा देते हैं ना, हाँ। वही मेरा आ जाएगा, मैं वायरल। तो मेरे को लोग बोलेंगे अरे तू डमरू का दोस्त जो तू वायरल। डमरू तेरा नाम डमरू कर दिया वेदांत इसने। अच्छा तू वही जो होटल में तैयार है, सॉरी फोटो बस तुम्हें फिर वायरल आपके पास पागल में रहते हैं भाई। भाई बस आता गुड नाईट आता पण झालं। हा गाईस तर मी काय म्हणतोय, झाला फुल एंटरटेनमेंट आता आपलं, तुमचं पण झालं माहिती आहे मला। मग आपण झोपेत आता ब्लॉग एंड करूया आणि टेक केअर, काळजी घ्या, जय महाराष्ट्र, बोला जय श्रीराम। चला बाय बाय गाईस, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच, परत कुठेतरी जाऊया। इफ काय प्लॅन झाला इथे तर त्याचा पण ब्लॉग घेईन नक्कीच, पण सध्यासाठी जय महाराष्ट्र, जय श्रीराम।